बहीण आली ना घरी, नाही तुम्हाला साडी करता आली, नाही तुम्हाला चोळी शिवता आली, तर कमीत कमी 4 तांदळाचे दाणे आणि कपाळाला कुंकू लावल्याशिवाय त्या लक्ष्मीला कधी घराच्या बाहेर पाठवू नका. तिच्याच पाडून तुमच्या घरात समृद्धी येणार हे विश्वासाने व्यासपीठ ठाकरे सांगतात. ऐपत असेल तर फार करा, नसेल ऐपत तर कुंकू तरी लावा. माझ्या घरदाराला येऊ द्या, साडी चोळी शिव द्या. चोळी शिवी येते तुम्हाला, चोळी तरी शिवते वे तुम्हाला, असं नका जाऊ हो ताई. असं लक्ष्मीला पाठवू नये. नाही बाई मला जाऊ दे, माझे धनी रागावतील. कुणाची? हिजे ह्यो सगळ्या जगाचा धनी, पण नाटक किती करतो. हा, पांडुरंग नाटक करायला 1 नंबर, कारण तो हायच कर्नाटकाचा. त्याच्या नावातच नाटक आहे. कानडा हा विठ्ठलू, कर्नाटकू. महाराज नाही हो वहिनी आता येते, नाही नाही आता येते, आवताई थांबा, नाही नाही नाही. सोयराबाई म्हणली 27 दिवसात हिला एकदा बी नवरा आठवला नाही. सकाळपासून निसता नवरा नवराच करायली. मिस कॉल आला का मेसेज आला हिला. म्हणे नाही म्हणे कुंकू तरी लावू द्या. 4 गल्लीतल्या बायका बोलवल्या, हळदी कुंकू लावलं. देवानं सगळ्याचा निरोप घेतला आणि 28व्या दिवशी देव निघाला. देवाने थोडं पुढे जावं आणि चोखोबाराय घरी पोहोचले. तुम्ही मला सांगा तुर्चीच्या माय मावल्या, असं तुम्ही बाळंती नाही, अवघडलेल्या अवस्थेत आहे, घरात दुसरं कोण नाही, आणि तुमचा नवरा तुम्हाला भांडून गेला आणि महिन्यानं आला, कसं स्वागत करचाल ग? कसं करचाल ग माय? सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, कैसी प्रकाशली प्रभा. काकडाच गाचाल की ओ आली न बाय माझ्या शारांग धरा, माझ्या पंढरी ना, असं म्हणाल का? काय कराल ग? काय ग माय मावल्या? तिथं थांब, पुढे एवढं हो, तिथं थांब. सर माझा काही संबंध नाही, मी आली. अरे एकटीला टाकून गेला, कसं झालं माझं? केलं काही बायका बोलल्याच असतात, शेवटी ते आपल्या. पण संतांच्या बायका संतान सारख्याच असतात, त्यांच्यात आणि संतांमध्ये फरक नसतो फारसा. महिन्यानं आलाय नवरा, पण एकाही शब्दानं तक्रार नाही केली सोयराबाईनं. हातातला पोरगा चोखोबांच्या हातात दिला आणि सांगितलं, स्वामी कर्म मिळा. फक्त सांगितलं आपला पोरगा, पण बाईचं तोंड ग बसत नाही. लगेच सोयराबाई म्हणल्या, का ताई गाठ पडल्या का? हा ताई गाठ पडल्या का? कुठल्या? तुमची बहीण, तुम्हाला एकुलती एक बहीण आहे, निर्मलताई. चोखोबाराय म्हणले, मी बाळणपणात नव्हतं म्हणून बायको डोक्यावर पडली काय? आता मीच निर्मलेकडनं आलोय, खुशाल म्हणती निर्मलताई गाठ पडल्या का? वेडी का तू? बर मी वेडी, पर मला नाही अक्कल, पर मी मूर्ख. आणि का या बायकांना विचारा बरं, का ग माय मावल्या, होत्या का नाही ग निर्मलाताई? होत्या का नाही ग? तुम्हीच कुंकू लावलं की नाही ग माय? एका एकीनं तोंड भरून सांगावं. काय सांगू चोखोबा तुम्हाला? जगात एवढ्या बहिणी बघितल्या, पण तुमच्या बहिणीसारखी बहीण नाही पाहिली चोखोबा. अहो घाण ना घाण काढली तुमच्या बायकोची, झाड ना झाड. अहो काय सांगायचं, दार झाडावं, स्वयंपाक करावा, भात खाऊ घालावा, तुपावची धार टाकावी. अहो काय बारसं केलं चोखोबा तुमच्या पोराचं, पंचकृषीला पंच पक्वानाचं जेवण दिलं चोखोबा. अहो काय 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 सांगू तुमच्या बहिणीचं, प्रत्येकीनं कौतुक करावं. अहो नाहू सुद्धा तुमच्या बहिणीनं घालावं, डोकं सुद्धा तुमच्या बहिणीनं धुवावं, उठणं सुद्धा तुमच्या बहिणीनं लावावं. अहो काय सांगावं चोखोबा. आयुष्यात विठ्ठलाकडे काही मागता आलं ना, तर एवढं एकच मागेल, तुमच्या बहिणीसारखी बहीण प्रत्येकाला भेटावी चोखोबा. आयुष्यात कधीच काही कमी पडणार. डोळ्यातलं पाणी आलं चोखोबांच्या. पंढरीकडे तोंड केलं, माझ्या चोखोबारांनी जगाच्या मालकाला सांगितलं, देवा काय केलं रे मी विठ्ठला? गुरु राखत राखत विठ्ठल विठ्ठल म्हणणारा हा चोखोबा, कधी तुला चांगल्या दुधाचा अभिषेक नाही का? कधी तुला चांगल्या सुलाचे कपडे नाही? जमलं तर केलं भजन, नाही जमलं तर केला संसार, असा हा चोखोबा. किती करशील रे पांडुरंगा, किती मन मोठं तुझं रे विठ्ठला. अरे मी फक्त मुखातून तुला हाक मारावी, माझ्या बायकोचं बाळांपण विठ्ठला तू येऊन करावं की रे. इतकं कसं विशाल हृदयाचा जन्म रे तुझा विठ्ठला. पाग फिटलं रे या चोख्याचं, की माझ्या बायकोचं बाळांपण साक्षात प्रगट त्याच्या बापानं केलं. अवघाची संसार सुखाचा करी
खरं सांगा, हा संसार दुःखाचा आहे का? जगाचा मालक जर संसाराची राखण करतोय तर अजून आयुष्यात काय पाहिजे? तेच ज्ञानोबा म्हटले, क्षणे पंढरीची वारी करावी, क्षणे मुखात विठ्ठल म्हणावं, क्षण संतांच्या चरणावर चालावं, क्षणी साक्षात विठ्ठलाला स्मरावं. अवघींचं वर्णन आहे. अवघाची संसार सुखाचा कधी न कधी गुरुकाकाच्या घरी कुंभार म्हणून यावा, कधी मुक्ताईच्या घरी यावा, कधी रोहिदासांच्या घरी यावा, कधी जनाईच्या घरी यावा, कधी नाथांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहावं. जमेल तसं करतोस की रे विठ्ठला. माऊली सांगतात, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता आपली आमोते. तूच गुरु आहेस, तूच बाप आहेस, तूच माय आहेस, तूच बंधू आहेस, तूच तर रक्षण करतोयस. मग तूच जर सगळं करतोयस तर मला करायची काय गरज आहे? मग मी नुसतं म्हणावं तुझी वाट आहे, तुझ्या वाटेवर चालावं, सर्व सुकृताचे फळ मी. हरिपाठ नीट म्हणायचा, क्षमा मी देईन नाही येते. आपण जगाच्या मालकाला क्षमा देऊ शकतो का? क्षेम किंवा क्षेम याचा अर्थ आलिंगन. आलिंगन दे ना. आलिंगन म्हणजे माणूस फार जवळचा असेल तर फक्त आपण रामकृष्णारी म्हणून थांबतो का? लय जवळचा, लय जीवाचा मित्र आहे, लय जीवाची मैत्रीण आहे, लय जीवाचं आहे, काय करतो आपण? कळतंय की तुम्हाला? तुम्ही उगाच बोललो, मला यांच्यावरच आला असतं कीर्तनहारा. काय करतो रे दादा? मिठी मारतो की नाही? अगदी तसं आहे बघा. देव फार जवळचा आहे आपल्या, त्याच्यात आणि आपल्यात अंतर. माऊली सांगतात, आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतर आहे. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे देवा? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. माझं नाव ज्ञानोबा, अवतार मी तुझाच की रे. तुझ्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही. महाविष्णूचा अवतार सखा माझा, अगदी तसं आहे. मग तुझ्यात आणि माझ्यात फरक नाही हे दाखवण्यासाठी मला तुला मिठी मारणं गरजेचं आहे. जिथं मी तुला मिठी मारावी, तू काय फळ द्यावं, काय कृपा करावी, देव पहावया गेलो तेथे देवची होणी ठेव. मग मला सांगा, जर मी देव झालो तर मला काय अवघड आहे? माझा मी विठ्ठलाचा, हीच माझी सत्य खरं. जे काही लक्षात ठेवा, सामर्थ्याने लक्षात घ्या, त्याच्यामुळेच आपण आहोत. ही सुरुवातीलाच मी सांगितलं. म्हणून विनंती आहे, देव समजून घ्या. माऊलींना कळले म्हणून माऊली म्हणतात, जिथं मी तुला भेटावं, आपुल्या शेवेसाठी नाही, शेवेसाठी नाही, आपल्या शेवेसाठी कळलं. सौ याचा अर्थ सारखं. सौ म्हणजे काय? सवर अनुसार, याचा काय अर्थ झाला? सारखं. सौ म्हणजे मी देवाला भेटायला गेलो, देवानं मला देवा सारखं केलं. जसा मी देवासारखा झालो तसं मी म्हटलं अवघाची संसार. मला सांगा, देवाला काय करायचं अवघड आहे? मग देव सगळं करू शकतो, पण माऊलींना काय अवघड आहे? उभारीला ध्वज, ज्यांचं सामर्थ्य तिन्ही लोकांवर आहे, त्या माऊलींना तीही लोक सुखाचं करायचं अवघड. पण संसार त्याचाच सुखाचा आहे ज्याला माहित आहे की माझं माहेर पंढरपूर आहे, माझे मायबाप विठ्ठल रखुमाई आहेत, आणि माझ्यासाठी सर्व सुकृताचं फळ म्हणजे पंढरीचं आलिंगन आहे. कळतंय? आणि अगदी सामर्थ्याने हे ज्याला कळलंय त्याच्या मुखात त्याचं नाव आहे विठोबाई रखुमाई.
सुकृताचे फळ मिला पंढरीचा माझा बाप आहे. कोण आहे तुमचा बाप? माझ्या आईचा नवरा. मी नाही म्हणत, माऊली म्हणतात महाराज. रखमाईची माझी माय आहे, त्या देवीचा जो वर आहे तो माझा बाप आहे. बाप रखमा देवी तो माझा बाप आहे, त्याला मला लिंगण द्यावं, मी सर्व सुकृताचं फळ लावं. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टास आहे. एवढ्या वेळेस फक्त माफ करा, मी कीर्तन लवकर सोडते, मला पुढे जाऊन एक सेवा आहे, त्याच्यामुळे ही 20 मिनिटं सेवा मी फक्त पुढच्या वर्षी भरून काढते महाराज बरं का. संजय दादा तुर्ची महाराज, संजय दादा तुर्ची म्हटलं की कुठल्याही प्रकारचं बाकीची कीर्तन असली की हा हॅलो बोला, कुठून बोलताय, काय बोलताय, कधीची हवी आहे, हा बरं किती घेताय, असा विषय असतो महाराज बरं का. पण संजय दादांचा फोन आला की फक्त एक तारीख आणि त्या तारखेला सप्त्यातली ती सेवा. अनेक वर्ष चालू असलेलं हे व्रत बाळूमाच्या चरणाशी साष्टांग दंडवत ही सगळी सेवा त्यांच्या चरणी समर्पित. ताकद लक्षात ठेवा, दादा आत्मीयतेनं कित्येक वर्ष झालं ही सेवा करतात, म्हणून जगाच्या मालकाने त्यांच्या संसारात काहीच कमी केलं. सामर्थ्याचं फळ आहे. आजही त्यांच्या दारात दरवर्षी महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार सगळी संत मंडळी जेवून जात आहे, प्रसाद घेऊन जात आहे. हा बाळूमामांचा आशीर्वाद आहे. शेवटी हीच सेवा सगळ्यांच्या निष्ठेच्या समर्पित करते. सुंदर टाळकरी गोड गायनाचार्य उत्कृष्ट मधुंगवादक विनेकरी आई चोपदार आई सगळ्यांच्या नवशतशः प्रणाम. तुम्ही सर्व माय मावल्या बहिणी म्हणून तुमच्या नवशतशः प्रणाम. तुम्ही मायबाप इथे बहुसंख्येने जमला, तुमच्या नवशतशः प्रणाम. ही सगळी सेवा मामांच्या चरणी समर्पित करते. मामाने असंच सगळ्यावर आशीर्वादाचा हात ठेव ही विनंती करते आणि थांबते. ज्ञानेश्वरा मातमुनी